ओम काळेश्वरी नमो भगवती. आजकालचे गुरु आपल्या हातावर देवीचा फोटो छापत आहेत आणि आपल्या पाठीवरच्या कपड्यावर देखील देवीचा फोटो छापत आहे. देवीचे नाव गोंधून घेणं काय हे सर्व प्रकार चालले आहेत आणि लोक सुद्धा याचाच आदर्श घेत आहेत. मी तुम्हाला सांगतो की हे तेच गुरु आहेत ज्यांच्याकडे जर तुम्ही बघण्यासाठी गेलात तर तुमच्या पूजेमध्ये काहीतरी चुकी झाली आणि देवी तुमच्यावर रुष्ट आहे असे सांगतात. पण यांच्यावर देवी रुष्ट नाही होत, कारण हे तर श्रेष्ठ गुरु आहेत ना. मुळात ज्याची भक्ती भावनेतून दिसत नाही, ज्यांना लोकांना मी काळूचा भक्त आहे म्हणून दाखवावे लागते, त्याला या सर्वांची गरज असते. लक्षात ठेवा, भक्ती ही प्रदर्शनाने नाही तर या मनातील भावनेने ओळखली जाते. लक्षात घ्या, जर आपण हातावर आईचा फोटो, आईचे नाव काढलो तर ह्या हाताने पुण्यच होतील असे मुळातच नाही. या हाताला शुद्ध स्पर्श होईल असे मुळातच नाही. त्याऐवजी हातावर त्रिशूळ, ओम असे देवीचे चिन्ह काढा, नाही तर फक्त आई म्हणून बोलवून घ्या. अनेक मोठमोठी गुरूंनी हातावर देवीचे चित्र काढले आहेत, मग मी का नको असा आता समजही नको.